नमस्कार. छत्रपती संभाजीनगर व मालेगाव हायवेवर असणाऱ्या कासारी गावाजवळील शिवारात आपल्या गावाकडे चांदेश्वरी नावाचे एक अतिशय छान निसर्गरम्य ठिकाण आहे. त्याच जवळ आपल्याला पाहायला भेटेल की श्री क्षेत्र मारुती मंदिर सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळेल. त्याला जुना मारुती म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्या प्रकारेच गावाकडे जाणारी एक अतिशय छान प्रकारची नदी देखील आपल्याला पाहायला मिळते इकडे. कासारी पासूनच 2 किलोमीटर अंतर पुढे आल्यावर आपल्याला दिसते ते जुना मारुती देवस्थान, श्री क्षेत्र चांदेश्वरी व जुना मारुती देवस्थान मंदिर इथे आपल्याला येते. या मंदिराची आख्यायिका सांगायची झाली तर या हनुमान मारुतीचं जे मंदिर आहे यातील जी मूर्ती आहे ती गावातील लोकांनी भरपूर प्रयत्न करून गावात जे मंदिर बनवलं होतं त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न केला. सांगितलं जातं की ती जुने कासारी होती, म्हणजे जी कासारी आता गावात आहे तीच कासारी गावामध्ये होती. तर हे जे मंदिर आहे तर हे आता बनवलेलं आहे. मात्र गावामध्ये जे मंदिर आहे तिथे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गावात करायची होती. मात्र ही मूर्ती गावात नेली असता ही मूर्ती ऑटोमॅटिक रात्रीतून इकडे येऊन थांबायची. असं 2-3 वेळा झालेलं असं गावातील लोक, काही जाणकार लोक सांगतात. हे आहे मारुती मंदिर. मंदिर परिसर अतिशय छान आणि विविधतेने नटलेला आहे. हे बघा, मस्त मैदान आहे. ही जी इथे गदा दिसते अतिशय छान प्रकारची गदा इथे आहे. बघा, मंदिर आणि मंदिराचा कळसही किती छान आहे. त्यासाठी इथे काही जे प्रसाद बनवतात, नवस वगैरे जे काय असतात त्यासाठी ते नवस वगैरे प्रसाद वगैरे बनवण्यासाठी जागा बनवणे आलेले आहे. अशा प्रकारे तर मित्रांनो, आपण आज चांदेश्वरी या तीर्थक्षेत्राचं काही माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही आमच्या ब्लॉगला नक्की बघा आणि सपोर्ट करा. आणि म्हातारे लोक, काही जुने लोक असतात गावातील, तर त्यांच्या माहितीनुसार या ठिकाणी हरिभक्त पारायण बंकट स्वामी महाराज व तसेच लक्ष्मण बाबा इगतपुरीकर यांनी या गुफेमध्ये तप केल्याचं सांगितलं जाते. मात्र अजूनही आपल्या या इतिहास बद्दल आपल्याला काही माहित नाहीये, पण जुने काळचे लोक जे सांगतात तेच आपण पिढ्यानपुढे जपत चाललेलो आहोत अशी माहिती आपल्याला मिळाली आहे. संततधार वाहत असलेलं हे पाणी आणि त्याच भोवती असलेला हिरवेगार डोंगर, महादेव रांगांमध्ये वसलेलं हे जे ठिकाण आहे ते अतिशय मनाला भावणारं असं ठिकाण आहे. पावसाच्या अभावामुळे काही गोष्टी आपल्याला इथे बघायला भेटत आहेत. हे बघा, पाण्यावर थोडा जो धबधबा आहे त्याला पाणी थोडं कमी दिसतंय यावेळी, नाहीतर इथे खूप जोराचं पाणी आणि खूप पाण्याचा एकदम आवाज जोरात असतो. समोर जो आपल्याला धबधबा दिसतोय तो आहे 7वा कुंड. इथे मान्यतेप्रमाणे सांगितलेलं आहे की इथे 7 कुंड होऊन गेलेले आहेत. त्या प्रकारचा हा शेवटचा जो 7वा कुंड आहे याच्याच वरती देवीचं मंदिर आहे, आई मुक्ताई. तर मुक्ताईचे हे ठाणं म्हणून ओळखलं जातं. तर इथे 7वा कुंड आहे, याच्यावरती एक 6 कुंड आणि वरती जे 5 कुंड आहेत ते डोंगराच्या वरती आहेत. धबधबा आहे
सांगितलं जातं की यामध्ये 7 बाजांचं सून टाकले तरी याचा आजपर्यंत ठाव लागलेला नाही. आतापर्यंत याचा ठाव कोणी घेतलेला नाही आणि कोणी प्रयत्नही केलेला नाही. कितीही कडक उन्हाळा असला तरी या कुंडाचं पाणी फक्त वीटवर खाली जातं एवढं बघितलेलं आहे. त्यानुसार हे पाणी असंच हिवाळ्यातही पूर्ण चालूच असतं, पावसाळ्यात तर चालूच असतं, उन्हाळ्यामध्ये थोडं कमी होऊन जातं. मात्र याचं पाणी कधीच आटत नाही अशी मान्यता आहे. तरी हे समोर जे आपल्याला दिसतंय ना, हे काही गावातील वृद्ध आणि जाणकार लोकांकडून सांगण्यात येतं की या ठिकाणी ज्या वेरूळला बनलेल्या लोणार आपल्या ज्या लेण्या आहेत, वेरूळच्या ज्या लेण्या आहेत त्या लेण्या इथे बनणार होतात. पण मग काही जे खोदकाम सुरू होतं तेव्हाच्या काळातील लोकांचं, पण मग तेव्हा सांगण्यात येतं की तेव्हा इथे घोड्यावरले मुंगळे निघाले. ते घोड्यावरले मुंगळे निघाले त्या तर हे एवढी गुफा खोदल्यानंतर ते लोक इथून पळून गेलेले, अश्मयुगातील जे लोक होते बोलतात ते इथून पळून गेलेले आणि ही गुफा अशीच अर्धवट सोडून गेलेले असं सांगण्यात येतं. आणि त्या ठिकाणी एक मस्त शिवलिंग आहे आणि ते जे वरून पाणी पडतं तर ते पाणी आहे ना ते राईट शिवलिंगावरच येऊन पडतं आणि ते मुक्ताईचं ठाणं पण आहे. त्या गावामध्ये तिसरा सोमवार जो असतो, श्रावणी सोमवार तिसरा, तर तेव्हा कासारी गावामध्ये अतिशय यात्रे टाईपचं वातावरण असतं आणि सोमवारी इथे येऊन लोक सर्व भाविक भक्त हजारो लाखोंच्या याने इथे गर्दी झालेली असते अशी इथे मान्यता आहे. हा जो कुंड आहे हा 6वा कुंड. याच्यावरतीच असे 5 कुंड याच्यावरती आहेत. तर ते कुंड म्हणजे काही लहान मोठ्या स्वरूपात आढळतात. मात्र हे जे 2 कुंड आहेत ते अतिशय खोल असलेल्या स्थितीमध्ये आहेत. तर इथे कोणी आल्यावर पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये, कारण पाण्याचा प्रवाह कधीही वाढू शकतोय. वरून येणारा वरती जर पाऊस झाला तर वरती पाऊस झाल्यानंतर खूप पाणी होतं अतिशय. इथं गावाकडे पाऊस नसतो पण या ज्या धबधब्याला पाणी अतिशय खूप जोरात येतं, त्यामुळे इथं आल्यावर कोणी पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये. संततधार वाहणारा हा जो धबधबा आहे हे बघा, यातील दृश्य आपण पाहू शकताय. हे बघा, अतिशय जोराने वाहणारे हे पाणी आणि समोरच दिसतंय ते शिवलिंग आहे आणि मुक्तांचं जे ठाणं आहे ते इकडे आहे. हे बघा, इकडे पाहू शकता आपण. भाविक अतिशय श्रद्धेने आणि भावपूर्ण श्रद्धेने इकडे येत असतात. अतिशय छान आहे. पाण्याचा अतिशय जास्त इकडे धबधबा आहे. या प्रकारचे काही दृश्य आपल्याला इकडे पाहायलाही मिळतात. मुक्ताई मातेचे हे ठिकाण मुक्ताई मातेचे हे ठिकाण अतिशय भाविकांसाठी प्रचलित आहे. नवसाला पावणारी अशी ही इथे आपली मुक्ताई माता आहे. खूप मोठा यात्रा महोत्सव हा श्रावण सोमवारी, तिसऱ्या श्रावण सोमवारी भरत असतो इकडे. हेच ते शिवलिंग आहे ज्यावर पाण्याचा नित्य अभिषेक होत असतो. हे बघा, अजून छान बघा. आणि हीच ती जी गुफा आहे ही बघा, पूर्ण कोरीव काम केलेली जी गुफा आहे याबद्दल सांगत होतो. आणि पाण्याचा हा जो निसर्ग आहे अतिशय जोरात होतोय. हे बघा, वरून दिसणारा हा जो दृश्य आणि जो धबधबा आहे हा जो अतिशय छान दिसतोय. हे बघा, पुढे दिसणारं जे दृश्य आहे अतिशय मनाला भावणार ही भाविकांची गर्दी. अजून 2-3 दिवसामध्ये इथे तुम्हाला भक्तांचा महापूर पाहायला भेटेल. कमीत कमी लाखो भाविक इथे येत असतात आणि ते मनोभावे पूजा अर्चना करून देवाकडे साकडे घालत असतात. समोर जी दिसते याच ठिकाणावरून जी नदी येते ती चांदेश्वरी या नावाने ओळखली जाते
आणि ही पुढे जाऊन याला धरण बांधून त्याला चांदेश्वरी डॅम असं नावही देण्यात आलेलं आहे. गावाचं पूर्ण पिण्याचं पाणी वगैरे याच नदीवर अवलंबून असतं. हिरवळ दिसते, हे बघा इकडे बघू शकता तुम्ही, पूर्ण हिरवळ आहे इकडे. छान वन्य भोजन करण्यासाठी तसेच फिरण्यासाठी लहान मुलांना सहलीचा आनंद घेण्यासाठी इथे आपण येऊ शकताय. अतिशय छान प्रकारचं पर्यटन स्थळ आहे. पण काही कारणास्तव या वन विभागामध्ये असल्या कारणाने या जागेला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आलेला नाही अजून. तरी प्रशासनाने याकडे लक्ष दिलं तर अतिशय चांगलं होईल, की एवढं छान असणारं हे जे ठिकाण आहे, चांदेश्वरी देवीचं जे ठिकाण आहे, याकडे लक्ष दिलं तर गावचाही विकास होईल आणि या पर्यटन स्थळाचाही विकास होईल. श्री क्षेत्र चांदेश्वरी हे चांगल्या नावारूपाला येईल आणि ते प्रसिद्ध होईल. तर मी दिलेली जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कळवा, कमेंट मध्ये कळवा आणि आमच्या व्हिडिओला शेअर करा. युट्यूब आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक वेळ चांदेश्वरी कासारी या ठिकाणाला भेट द्यायला अवश्य विसरू नका. धन्यवाद.